त्यामध्ये आमच्या मते जनस्वराज्याला एक प्रकारची सुवर्णसंधीच लाभलेली आहे. एकमेव सीट आणि तेही महापौर. म्हणजे अक्षय जरग साहेबांच्या रूपानं एक हिरा जनस्वराज्याला प्राप्त झाला असं म्हटलं तर काय वावगं ठरणार नाही. भविष्यात ज्या काही निधी असतील किंवा हे यंग जी पिढी आहे त्यांना फार अपेक्षा आहेत, तर त्यांना तुमचं मोलाची साथ कशी भविष्यात लागेल? जनस्वराज्य शक्त पक्षाला कोल्हापूरमध्ये जी आज किमया करून दाखवली याची चर्चा राज्यभर आहे. अक्षय जरगांसारखा एक तरुण सहकारी माझा त्या ठिकाणी पक्षाच्या माध्यमातून सभागृहात गेला. त्या ठिकाणी पक्षाने आपली जबाबदारी अतिशय व्यवस्थितपणे पार पाडून त्या ठिकाणी आम्ही आमचे 29 सहकारी घेऊन त्या ठिकाणी निवडणूक लढवली. मात्र काही ना काही कारणानं आम्हाला थोडक्या मतानं काही ठिकाणी पराभवाला सामोरं जावं लागलं. मात्र मी मनापासून त्या 29 सर्वच असणाऱ्या उमेदवारांचे मी आभार मानतो आणि त्यांचं धैर्य मी त्या ठिकाणी आपण काय म्हणतोय त्यांचं एकत्रितपणे लढण्याचं जे सगळं धाडस होतं किंवा त्यांचा जे विचार होता त्या सगळ्याचं मी मनापासून मला त्या गोष्टीचा अभिमान आहे. आज त्याच्या सगळ्यांचा प्रतिनिधी म्हणून अक्षय जरग त्या ठिकाणी महापालिकेच्या सभागृहात गेले. प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या त्या 29 मधल्या प्रत्येकाचा त्यांच्या विजयामध्ये वाटा आहे आणि त्यांच्या सगळ्यांच्या लढाईमध्ये अक्षय जरगही तितक्या ताकदीने त्यांच्याबरोबर होते. आज त्यांना परमेश्वराच्या आशीर्वादानं आई अंबाबाईच्या त्या ठिकाणी असणाऱ्या ह्या आशीर्वादानं आज त्यांना आज उपमहापौर पदाची पहिल्या वेळेला संधी मिळाली. एक अतिशय चांगलं वातावरण ह्या कोल्हापूर शहरामध्ये चांगलं झालं आणि येणाऱ्या काळामध्ये पक्ष हा महायुतीतला घटक पक्ष असल्यामुळे जनस्वराज्य शक्ती राज्यातनं केंद्रातनं त्याचबरोबर जिल्ह्यातल्या जिल्हा नियोजनबंद इतर ठिकाणावरनं जो निधी त्यांना देऊन त्याचबरोबर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली असणारे हे राज्यातलं सरकार एक प्रगतिशील सरकार आहे. त्या माध्यमातून एक चांगला विकास मॉडेल कोल्हापूरचा कसा केला जाईल हा अक्षय जरगने त्या ठिकाणी पुढाकार घेतला पाहिजे. आज पेठांमधले विषय आहेत, तालमींचे अनेक विषय आहेत ते बराच दीर्घ काळापासून या ठिकाणी पेंडिंग पडले आहेत. ते कसे मार्गी लावता येईल ह्याच्यासाठी एक चांगला तरुण पिढी घडवण्याच्या दृष्टिकोनातनं कसं केलं जाईल हा त्या ठिकाणी एक प्रयत्न आमच्या सगळ्यांचा राहील. राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांनी त्या ठिकाणी नगरविकास खातं असल्यामुळं ज्यावेळेला जनस्वराज्य शक्ती पक्षाने त्यांना पाठिंबा दिला तर सावकर साहेबांच्या जो ब्लू प्रिंट कोल्हापूरच्या विकासासाठी जो केलता त्याच्या माध्यमातूनच त्यांनी त्याला होकार दिला आणि एक चांगलं असं त्या ठिकाणी कसं कोल्हापूर डेव्हलप केलं जाईल ह्याचा एक चांगला विचार आमच्या सगळ्यांच्या मनामध्ये आहे. आणि नगरविकासमधनं कोणत्याही प्रकारचा निधी या ठिकाणी कमी पडणार नाही अशी ग्वाही त्यांनी दिली. त्याचबरोबर जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय आबिटकर साहेब यांचे मार्गदर्शन आणि जिल्हा नियोजनमधनं भरघोस निधी त्यांना मिळणार आहे. त्यामुळं इतकं चांगली परिस्थिती आज ट्रिपल इंजन सरकार त्या ठिकाणी आहे. देशात मोदीजी, राज्यात देवेंद्रजी आणि जिल्ह्या महापालिका क्षेत्रात अक्षय जरग अशा तिघांच्या माध्यमातून विकास हा कुठल्याही पद्धतीनं खुंटणार नाही. येणारं जे 1 वर्ष सव्वा वर्ष त्यांचा महापौर पदाचा कार्यकाळ असेल तो अतिशय या कोल्हापूर शहरासाठी भूतन भविष्याचा विकास आणणारा असेल एवढंच मला ह्या निमित्तानं वाटतं. आणि अक्षय जरगांच्या माध्यमातून तरुण युवक पिढीला ज्या अडचणी आहेत, ज्या काय प्रॉब्लेम आहेत ते सगळे दूर केले जातील. आज मला त्या ठिकाणी त्यांच्याकडनं एवढीच अपेक्षा आहे निमित्तानं व्यक्त करायची आहे की जी तरुणाई आज व्यसनाधीन होते, बऱ्याच ह्या नशेच्या गोळ्या त्याचबरोबर असणाऱ्या ह्या पदार्थांचं सेवन करून हे सगळं डिस्टर्बन्स होतो, तर त्यावेळेला आपल्याला ह्या पिढीला त्या ठिकाणी कुठंतरी आळा गाठला पाहिजे, थांबवलं पाहिजे आणि त्यांना या क्रीडांगणावर आणलं पाहिजे. तरुण लहान मुलं जी आहेत ती पूर्णपणे गॅजेटमध्ये अडकलेली आहेत. आज त्यांना फोन, आयपॅड त्याशिवाय दुसरं काही सुचत नाही आहे. अशा मुलांना त्या ठिकाणी त्यांनी क्रीडांगण त्याचबरोबर असणाऱ्या खेळण्यासाठी आपलं ज्या आपण बागा असतील किंवा पार्क्स असतील त्या डेव्हलप केल्या पाहिजेत. तालमींमध्ये मुलांनी रेग्युलरली गेलं पाहिजे. ज्या मुलांना आता नवीन काळामध्ये जिम लागतात त्या जिम व्यवस्था केली पाहिजे. अशा अनेक गोष्टी राज्याच्या केंद्राच्या आहेत की त्या ठिकाणी त्या जर आपण केल्या तर नक्कीच याला एक चांगल्या पद्धतीचं आपण जे विकासाच्या दृष्टिकोनातनं असणारं एक सामाजिक बांधिलगीन समतोल करून कसं पुढं जाता येईल ह्याचं एक चांगलं उदाहरण आपल्याला अक्षय जरग देऊ शकतील असं मला खात्री या ठिकाणी वाटते. त्यांचे वडील असणारे विक्रमजी जरग साहेब हे या ठिकाणी उपमहापौर होते. त्यांचा अनुभवही त्यांना त्या ठिकाणी पाठीशी आहे. अतिशय चांगल्या पद्धतीनं या शाहू महाराजांच्या नगरीमध्ये अक्षय जरग
एक स्वतःच्या कामाचा ठसा उमटवतील यामध्ये माझ्या मनामध्ये ती मात्र शंका नाही. शहराचे आमदार आदरणीय राजेश क्षीरसागर साहेब यांचं एक सातत्यानं एक वडीलधारी बंधू म्हणून त्यांचं मार्गदर्शन लाभणार आहे, जेणेकरून राज्यामधनं मॅक्झिमम निधी या ठिकाणी ह्या पूर्ण शहरामध्ये आणता कसा येईल आणि शहराचा एक विकास कायापालट कशी केला जाईल याचा एक चांगला प्रयत्न आम्ही सर्वजण नक्कीच मिळून करणार आहे.